नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सुनीता जक्कल. मी एक ऑब्स्टेटिक ॲनेस्थेटिस्ट आहे. मी एक 13-14 वर्षापासून ॲनेस्थेशियाची प्रॅक्टिस करते. हा व्हिडिओ रँडमली माझ्या फीडवर आला आणि ह्या व्यक्तीचे 2 लाख फॉलोअर्स आहेत. म्हणून मला असं वाटलं की नक्कीच आपण ॲज अ मेडिको ह्यावर व्हिडिओ बनवावा. ह्यांचं फर्स्ट मत आहे की ह्यांची आता 4th LACS आहे आणि त्यांना अजून LACS करायचे. हे त्यांचं पर्सनल चॉईस आहे. पण ह्यांचं मत असं आहे की इंडियामध्ये हे 3rd LACS हे हाय रिस्क म्हणून जातं. इंडियातच नाही तर कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यावर 3rd LACS हे हाय रिस्कच मानलं जातं. आणि जर पेशंट 3rd LACS, 4th LACS, 5th LACS जर आली हॉस्पिटलला तर कुणीही इंडियातून फॉरेनला वगैरे पाठवत नाही. कितीही हाय रिस्क असो, इंडियातच ते LACS करतात. त्यामुळे इंडियामध्ये 4th LACS, 5th LACS होतं आहे नाही असं काहीही नाही आहे. ह्यांचं दुसरं मत आहे की न्यूझीलंडमध्ये 40 वीक्सपर्यंत थांबतात किंवा पेशंटला नॅचरल लेबर पेन सुरू होऊ देतात. तर इंडियात असं करत नाहीत. बरोबर आहे, इंडियात 37 वीक्सपर्यंत नक्कीच थांबतात. 37 वीक्स म्हणजे फुल टर्म बेबी असतो, म्हणजे तो फुल डेव्हलप झालेला बेबी असतो. जर पेशंटला दुसरे काही इश्यू नसतील तर ते 37 वीक्सपर्यंत नक्कीच थांबतात. पण त्याच्यानंतर ते ट्राय करतात की इलेक्टिव्ह LACS करावं. त्याचेही कारण आहेत. LACS म्हणल्यावर तुम्ही युट्रसवर इन्सिजन घेतलेलं असतं, टाके टाकलेले असतात. जेव्हा फर्स्ट LACS त्याची जी नॅचरल स्ट्रेंथ असते ती ऑब्व्हियसली टाके टाकल्यावर कमी होती. जेव्हा फर्स्ट LACS असतं ती कमी होती, सेकंडला ती अजून कमी होती कारण तुम्ही पुन्हा एकदा युट्रसवर कट घेऊन टाके करता. 3rd LACS ती अजून कमी होत जाते. जसं जसं LACS वाढतील ती स्ट्रेंथ कमी होत जाते. आणि जेव्हा बच्चू वेट गेन होत राहतो, वजन वाढत जातं, तसं तसं त्या युट्रसवर स्ट्रेच येत जातं. आणि जेव्हा पेशंट जर नॅचरल लेबरमध्ये गेली तर ते युट्रस कॉन्ट्रॅक्ट होऊन ते जे टाके घेतलेले असतात युट्रसवर किंवा गर्भपिशवीवर ते तुटण्याची शक्यता असते. ते जर सीझर सुरू होण्याच्या आधी जर तुटले, मध्येच लेबर पेन पेशंट जर हॉस्पिटलला नाही पोचली किंवा पोचली पण ओपन करण्याच्या आधीच जर ते टाके तुटले तर बच्चू तुम्हाला 4-5 सेकंद पण देत नाही. बच्चू पोटातल्या पोटातच युट्रसमध्ये सकम होतो. आणि जो अनकंट्रोलेबल ब्लड लॉस सुरू होतो युट्रसमधून, त्यामुळे पेशंट हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये जाऊन पेशंट पण सकम होऊ शकतो. म्हणजे जर पेशंटला तुम्ही